मिलिंद नार्वेकर एका मताने दूर आहेत विजयासाठी। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा देखील विजय झाला, त्यांना 25 मतं मिळाली। तटकरेजी काय सांगाल, ज्या पद्धतीने हे यश मिळालं, कुठेतरी ही मतं जी आहेत ती अदृश्य मदत आहे म्हणायचं। अदृश्य मदत करणारी खूप दादा के नेतृत्व में सारे दादा के ऊपर निष्ठा करके काम करने वाले हैं और आगे भी हम काम करेंगे। सब कह रहे थे कि शरद पवार ने कुछ गेम किया होगा, कई लोगों को लॉयल्टी पेश करने वो सब फीके पड़ गए। बिल्कुल तो फीके पड़ गए, तो रिजल्ट ने तो दिखाया है क्या हो गया क्या नहीं। राष्ट्रवादी के साथ है, राष्ट्रवादी एमएलए साहब के साथ ज्या पद्धतीने वारंवार चर्चा होत्या, या चर्चा आमदारांनी पूर्णपणाने फोल ठरवून दाखवलेला आहे आणि दादांच्या नेतृत्वावरती पूर्णपणाने शिक्कामोर्तब केलंय। आम्ही सर्वजण या गोष्टीचा अतिशय मनापासून आनंद घेतो। सर हिंदी में जानना चाहेंगे अजित दादा। सर हिंदी में जानना चाहेंगे। मुझे अंदर तो जाने दो। तटकर सर एक मिनट भावना गवळी सुद्धा विजयी झालेले आहेत। कृपाल तुमाने हे सुद्धा विजयी झालेत। भावना गवळींना 24 तर कृपाल तुमाने यांना 25 मतं मिळाली आहेत। सदाभाऊ खोत, नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्या निकालाकडे लक्ष असेल। मिलिंद नार्वेकर विजयापासून फक्त 1 मत दूर आहेत, तर जयंत पाटलांना 12 मतं या ठिकाणी मिळाली आहेत। सदाभाऊ खोत यांना 14 मतं मिळालेली आहेत। विकेट जाईल, एक शेवटचा नाही विकेट असं मी कसं बोलू शकतो। विकेट कुणाची जाणार? महाविकास आघाडीतील उमेदवाराची विकेट जाणार। धन्यवाद बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश सर, गिरीश गायकवाड। तर सदाभाऊ खोत, नार्वेकर